नमस्कार. 13वी ओवी दासबोध नित्यपाठ. कर्मयोगे सकळ मिळाली, एके स्थळी जन्मास आली, ते तुवा आपुली मानिली कैसिरे पडत मूर्खा. कर्मयोगे म्हणजे आपल्या जसे काही कर्म असतात त्यानुसार आपण एखाद्या कुटुंबामध्ये जन्म घेतो. मग काही आई बाबा असतात, आजी आजोबा असतात, मुलं मुली वगैरे, आपण सगळे एकत्र येतो आपल्या कर्मयोगाने. एके स्थळी जन्मास आली, ते तुवा आपुली मानिली. आपण सगळं ते माझं माझं मी मी करत करत कधी त्यांच्याशी भांडतो, चांगलं राहतो वगैरे वगैरे, ते गमतीने म्हणतात कैसिरे पडत मूर्ख. तर तू तर पडत मूर्ख झाला, तुला एवढं सगळं कळून सुद्धा की 84 लक्ष योनी फिरून आलेलं आणि हे सगळं आपलं म्हणतं. म्हणजे बघा की असा एक एक्स्ट्रीम स्टँड घेऊन, टोकाची भूमिका घेऊन आपल्याला या संसारातून मुक्त करता आहेत आणि एक सुंदर जीवन जगवायचा प्रयत्न करतात. असं नाही म्हणतात की एकदम हिमालयात चाललेलं, ते म्हणतात की इथेच राहा, रोज इथेच सगळं फेस कर. खरं तर संसार म्हणजे एक यज्ञच आहे, असं तप्ता संसार आहे एकदम. म्हणजे सगळे जे असतात ना, कसं तुम्ही एक विचार करा की युद्धभूमीसारखं. युद्ध म्हणजे खरं तर युद्ध भगवंताशी एकरूप आपली बुद्धी होऊन आपण कर्म करणे. जे की सतत कुठे आपल्या या अपेक्षा काम करायच्या आहे, कुठे आपलं ते करायची अपेक्षा, कुठे ते अपेक्षा आहे, मुलांची, नातवंडांची, पतवंडांची, सगळ्यांची, अशा आजूबाजूंची सगळ्यांची अपेक्षा असते. आपली स्वतःची पण प्रत्येक क्षण आणि कण मोलाचा लागायला पाहिजे ही अपेक्षा असते. अशा सगळ्या प्रकारच्या अपेक्षा असतात आणि त्या भट्टीमध्ये आपण चालत असतो, आपलं जीवन चाललं असतं. म्हणजे तर आपण कसं योगी होऊन, भक्त होऊन, प्रत्येक क्षणाचा हिशोब ठेवून आणि या सगळ्यांशी आपण कसं व्यवस्थित राहायचं, आपण स्वतःला दुसऱ्याच्या जागी समजून कसं त्याच्याशी व्यवस्थित वागायचं, बोलायचं, चालायचं, की जेणेकरून आपलं जीवन एक कृतार्थ जीवन होईल. आपल्याला स्वतःलाच पूर्ण दिवस झाल्यावर सॅटिस्फाईड वाटायला पाहिजे की काय सुंदर दिवस गेला आज, मग छान झोप येते आपल्याला. कधी कधी सगळं खूप मेहनत केल्यानंतर, चांगलं काम केल्यानंतर आपल्याला छान निश्चित झोप येते. म्हणजे तुम्ही बघा, हा सगळा विचार करून त्यांनी दासबोध लिहिलेला आहे. कधी टोकाची भूमिका घेऊन, कधी त्याच्यात गुंतून आणि त्या गुंत्यातनं बाहेर काढून वगैरे आपल्याला म्हणजे मुक्त करतात समर्थ रामदास. आणि मानवी जन्माला येऊन आपण मुक्ती मिळवली नाही, आत्मज्ञान मिळवलं नाही, तर मग काय आपण पडत मूर्खच राहिलो असंही ते एक प्रकारे प्रश्न विचारतात, उत्तर देतात आणि असा सगळा आपल्या आतमधला जो घोळ आहे, कन्फ्युजन आहे, सगळं काढून फेकतात. आपण असं परमार्थिक जीवन जगूया की स्वच्छ जीवन, की हार्मलेस क्रिएचर, सगळ्यांची स्वतःची पण अशी दैवी भावाने सेवा करून 24 तास आपण जीवन जगायचं जन्मभर. आणि नंतर मग प्रत्येकाला मृत्यू तर आहेच, कारण की देहाला मृत्यू आहेच, पण असं एक सुंदर फुलासारखं जीवन जगून आणि मग ते निर्माल्य होऊन आणि मग आपला तो देहाची पूर्ण ॲशेश राख होणार आहे आणि ती आपली गंगेत मिळणारच आहे. प्रत्येक पाण्याचा कण जी गंगाच आहे, पृथ्वीचा प्रत्येक कण एक देवाची मूर्तीच आहे, आकाशाचा प्रत्येक कण देवाची मूर्ती आहे, सूर्याचा एक प्रत्येक कण देवाचीच मूर्ती आहे. असं समजून आपलं पूर्ण पंचमहाभूतांमध्ये आपला देह मिसळून जाणार आहे. पण पडत मूर्ख राहून हे होणार नाही. आपल्याला याच्यातनं बाहेर निघून सगळं समजून व्यवस्थित जीवन जगणं आवश्यक आहे असं ते म्हणतात. तर तसं आपण एक योगी होऊन, भक्त होऊन, विभक्त नसावे तरीच भक्त आहे असं होऊन व्यवस्थित 24 तास आणि पूर्ण जीवनभर असं जीवन जगूया. धन्यवाद.